मित्रांनो नमस्कार. मी के जी कप्ते. मित्रांनो, खूप सारे जे प्रश्न विचारले जातात की आचारसंहिता लागू झाली आणि आता सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू असल्यामुळं आम्ही अर्ज केला जाऊ शकतो का? आणि मग केलेला अर्ज काही बँका किंवा काही शासकीय अधिकाऱ्यांकडनं असं उत्तर येतं की सध्या आचारसंहिता चालू आहे. तर PMEGPच्या ई पोर्टलवर जाऊन मी तुम्हाला PMEGPमध्ये सध्याची काय स्थिती आहे, किती अर्ज आलेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. एवढ्यासाठी की आपल्याला समजलं पाहिजे की सध्याची प्रोसेस काय चालू आहे. बघा मित्रांनो, तुमच्या समोर दिसतंय की एकूण ह्या 10 दिवसामध्ये म्हणजे 4 एप्रिलपासून ते 13 एप्रिलपर्यंत किती अर्ज सध्या पोर्टलवर जमा झालेले आहेत. तुम्ही बघत असाल तर 4 एप्रिलला 892 अर्ज ऑनलाईन ॲप्लिकेशन झालेले आहेत. 5 एप्रिलला 804, 7 एप्रिलला तुम्ही बघत असाल 246, कारण त्या दिवशी रविवार होता. 821 8 एप्रिलला दिसत आहेत. आज म्हणजे आत्ता मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना 13 एप्रिल म्हणजे आज शनिवार आहे, तर 260 अर्ज आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. याचा अर्थ असा की PMEGP ई पोर्टलवर आपण अर्ज करणं चालू आहे का? तर हो, चालू आहे. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, सर्व्हिस सेक्टर आणि त्याचबरोबर डेअरी व्यवसायासाठी आपल्याला अर्ज करता येतो. त्याचबरोबर अंड्यासाठी पोल्ट्रीचा जो व्यवसाय केला जातो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अर्ज करता येऊ शकतो या PMEGP पोर्टलवर. तर मित्रांनो, मला प्रश्न जे लोक विचारतात त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की ऑनलाईन अर्ज सध्या चालू आहेत का? तर हो. आता पुढं काय प्रोसेस झालेली आहे तेही तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं की काय प्रोसेस झालेली आहे आणि काय प्रोसेस सध्या चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. ते म्हणजे तुम्ही बघत असाल की 2024-25 म्हणजे 1 एप्रिल 2024 पासनं हे आर्थिक वर्ष सुरुवात झालं आणि आपल्याला माहिती आहे याच कालावधीमध्ये आचारसंहिता आहे. तरीसुद्धा पोर्टलवर 2649 अर्ज तुम्हाला दिसतात जे जमा झालेले आहेत. आणि आणखी एक, जेव्हा बँकेकडनं तुम्हाला उत्तर येते की आचारसंहिता आहे, तर तुम्ही बघा इथे तुम्हाला दिसेल, समोर दिसेल, तर 2024-25मध्ये आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 13 दिवसामध्ये एकूण 234 अर्ज सँक्शन बाय बँक. कोणी मंजूर केले? बँकेने केले. म्हणजे 2649 पोर्टलला गेले. पोर्टलवरनं जी काही इम्प्लिमेंटिंग एजन्सी असेल, जिल्हा उद्योग केंद्र असेल, खादी मंडळ असेल किंवा बोर्ड असेल, यांच्याकडनं व्हेरीफाय झाले आणि ते अर्ज बँकेकडे गेले आणि बँकेने 234 मंजूरसुद्धा केले. तर मित्रांनो, सरळ तुम्हाला उत्तर मिळालं असेल की पोर्टलवर आपण अर्ज करू शकतो, प्रोसेस चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता एक समजून घेण्यासाठी, जी लोक हा प्रश्न विचारतात की खरोखर योजना चालते का, योजनेमध्ये काही होतं का, काही मिळतं का, तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही बघा 2023-24मध्ये 5,13,788 अर्ज पूर्ण 2023-24मध्ये आले होते PMEGPच्या योजनेमध्ये. आणि त्यापैकी सँक्शन किती झाले तर तुम्ही बघा 2023मध्ये 1,67,869 मंजूर झाले. म्हणजे योजना चालू आहे का? तर हो, चालू आहे. मंजूर होतात का? तर हो, होतात. आता तुम्हाला आणखी एक मी दाखवतो की सबसिडी किती लोकांना मिळाली. खूप लोक हा प्रश्न विचारतात, सबसिडी मिळते का? तर 2023-24मध्ये 88,587 लोकांच्या खात्यावर सबसिडी जमा झालेली आहे. मंजूर किती आहेत? 1,67,869 आणि सबसिडी जमा झाली 88,587. बाकीच्यांची प्रोसेस चालू असेल. तर मित्रांनो, योजना चालू आहे, PMEGP पोर्टल चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणखी एक तुम्हाला इथं सोशल कॅटेगरीत दाखवतो. हे सगळं मी तुम्हाला टोटल पोर्टलवरनं दाखवतो आहे. तर आत्ता सध्या जे काही अर्ज जमा झालेत त्यांची कॅटेगरी बघितलं तर जनरल कॅटेगरीतले तुम्ही बघत असाल तर तुम्हाला एकूण जेवढी काही कॅटेगरी आहे ते टोटल आत्तापर्यंत जेवढे अर्ज आले ते तुम्हाला दिसतील. 34.8% जनरल कॅटेगरीचे आहेत. मायनॉरिटी तुम्ही बघत असाल तर तुम्हाला मायनॉरिटीचे अर्ज किती आले, OBCचे किती आलेत एकूण, आणि SC किती आलेले आहेत, SC कॅटेगरीचे किती आहेत आणि STचे, हे सगळं तुम्हाला इथं बघता येऊ शकतं. तर मित्रांनो, बिलकुल कशाचाही विचार न करता आपण अर्ज PMEGPमध्ये करू शकतो. आपल्याला माहिती आहे याचे व्हिडिओ ऑलरेडी आहेत, वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही बघू शकता. तुमच्या काही शंका असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुमच्या शंकेचं नक्की उत्तर देईन आणि आपण
बिलकुल आचारसंहितेचा विचार न करता आपल्या उद्योगाला सुरुवात करायला हरकत नाही. धन्यवाद मित्रांनो.